काय झालंय काय नर्मदा? त्या पावलीनी माझ्या हुरडी मारली आणि माझा गळा दाबायला लागली ती. आता बाहुलीने उडी नाही मारली तुझ्यावर, मी बाहुली कपाटातून फेकली आणि नेमकी तेव्हाच तू आत आलीस, सो बाहुली तुझ्यावर अशी आली. हा बायको, असं घडलंय. त्यामुळे घाबरू नकोस तू, हा निश्चिंत राहा. हा तुम्ही बाबांनी तुला फेकलं ना, आता पण बाबाशी बोलायचंच नाही. वेदा, अगं वेदा तसं नव्हतं. एक वेदा, नर्मदा हे बघ, तू बाहुलीचा जास्त विचार करू नकोस, सगळं काही नॉर्मल आहे. हा वहिनी, कपाट रोमॅन्टिक होतं की नाही? कपाट रोमॅन्स आवडलेलं दिसतंय. या लपाछपीत वाचलीस मीरा, पण उद्या मी सगळ्यांना घराबाहेर पाठवीन आणि तुझ्यावर मी घाव घालेन. काय शोधताय? ते जागा. जागा. नर्मदा आत्याच्या कपाटात होती जशी, तशी जागा आपल्या कपाटात आहे का ते बघतोय. तुम्ही ना काही विचार करता. अगं आय एम सिरियस. ऐक ऐक ऐक, बघ ना, आपल्याला कधी अशा गप्पा माराव्याशा वाटल्या तर आपण ती जागा यूज करू शकतो. हो, हो, उद्या तुम्ही म्हणाल की आपण या कपाटातच राहूयात, हो ना? नॉट अ बॅड आयडिया. चांगली आयडिया दिलीस तुम्हाला. मी असं करतो, मी आत ना एक फॅन बसवून घेतो किंवा एसी. हो, तुम्ही एसी लावून घ्या. येस. आणि हो, हा, एकटंच बसा हा कपाटात आणि स्वतःशीच गप्पा मारा. का? काय प्रॉब्लेम आहे तुला? अहो काही काय, कोणी पाहिलं तर काय म्हणतील. ठीक आहे, गप्पा कॅन्सल. पण आणखी काही वेगळं वाटलं तर? वेगळं? हो, म्हणजे आपण जेव्हा कपाटात होतो तेव्हा आपल्याला जे जे एक्सपिरियन्स होत होतं, जे फील होत होतं, तसं वेगळं. फील? हो, फील. हे बघा, फील वगैरे काही नाही. तुम्ही त्या नर्मदा आत्यांना घाबरवलत. एक मिनिट, मी कसं घाबरवलं? तुला त्या बाहुलीचा प्रॉब्लेम होता ना, तुझ्यासाठी ती बाहुली मी बाहेर फेकली आणि मग ती नर्मदा आत्यावर गेली आणि ती आत्या काय म्हणत होती की बाहुली माझा गळा दाबतीये. नर्मदा आत्या पण ना कधी कधी अति. तुला काय झालं? अथर्वा, अथर्वा, हा बाबा. केशवर कुणीतरी हल्ला केलेला आहे, आपल्याला निघावं लागेल ताबडतोब त्याला बघायला. काय? चल चल चल. आलो. हो. बाबा पण हे काय कसं झालं? मदनने सांगितलेलं काम केलं म्हणायचं.
मीराच्या मरणाची वाट मोकळी झाली. बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगते मी, पण माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. काय झालंय मला सांगशील का जरा? 1000दा सांगितलंय मी तुम्हाला, त्या बाहुलीमध्ये भूत आहे. ती स्वतःच हसते, स्वतःच उठून बसते. माझा तर गळा धरला होता तिने. बायको ते तात्या विंचू सारखं काही नसेल ना? म्हणजे माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा खलास. हो नका ना घाबरवू मला, मी आधीच घाबरले त्या बाहुलीमुळे. रिमोट कंट्रोलची बाहुली नाहीये ती. ती ती स्वतःहूनच सगळं करते, आपलं आपलंच. बायको बायको त्या बाहुलीने तिचा हात तुझ्या छातीवर ठेवून मंत्र उच्चारला तर? ओम भगने भागोदरी भगमासे. अहो नका ना नका ना नका ना बोलू, भीती वाटते ना मला. आता माझा गळा धरला होता, उद्या तुमचाही गळा धरेल. तुम्ही नर्मदा आत्या किती कॉन्फिडन्सने बोलतायत. ते असं खोटं बोलणार नाही. पण आई म्हणाल्या तसं ह्या लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करू शकतात. काय चाललंय ना तेच कळत नाहीये. घर शोधून काढलं आणि अंबिका इकडे. जाऊ दे, सापडली हे महत्वाचं आहे. आता हिलाही घराबाहेर घालवते. नर्मदा, बरी आहेस ना? नाही, अजिबात बरी नाहीये मी. वेड लागलाय मला. एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन करा आणि मला पाठवून द्या तुम्ही. म्हणजे तुमच्यासाठी सोन्याहून पिवळं ना. हे बघ नर्मदा, तू काळजी नको करूस. वेळ आली ना तर तेही करीन मी तुझ्यासाठी. पण आत्ता जरा शहाण्यासारखी वाग. कारण मला असं कळलंय की ती माया पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी सांगणार आहे. मग मला काय त्याचं, सांगू ते सांगायचं. तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवू शकतात. त्यामुळे नर्मदा, डोकं जरा शांत ठेव. नाही तर तिकडे जाऊन वाटेल ते बरळशील. कळलं? माया नक्की कोणाचं नाव घेते हे बघायला जावं लागेल. अंबिका गेली. आता मीराला बाहुलीच्या तावडीत देता येईल.